रॅपर आर्या ही चक्क गोलीगत धोकासमोर रडली. नवरा बायको त्याच्यात ये मग बोल म्हणे. त्यांना काय म्हणायचं. डीपी आपल्या धनंजय पवारनं त्या फॉरेनर एरिनाला कोल्हापुरी शिकवली. निक्कीनं वर्षा उसगावकरची अक्कल काढली. कसलं मान्य तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती तेव्हा झोप. बिग बॉस मध्ये आल्यानंतर भांडायलाच पाहिजे असं अजिबात नसतं. भांडणं वगैरे हे मिसकन्सेप्शन आहे की पब्लिकचं, की इथं आल्यानंतर भांडणंच होतात किंवा आपण देखील भांडणं करायलाच नाही पाहिजे. हे वाक्य होतं महात्मा म्हणेन मी निक्की मॅडमांचं. पण काय झालं, सगळ्यात जास्त भांडायला कोण आजच्या एपिसोडमध्ये? निक्की मॅडम. ऑब्व्हियसली मेकअपच्या टास्कला किंवा मेकअपच्या मुवमेंटला काय मजा आली भांडण बघायला. बिकॉज एक साईडला होत्या वर्षा मॅडम आणि एक साईडला होत्या निक्की तांबोळी. ॲक्च्युली ते मी गेल्या व्हिडिओमध्ये तांबोळे 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 म्हणले, पण ते तांबोळे नाही आहे, तर ते तंबोळी असं काहीतरी आहे. सॉरी फॉर दॅट. मी काय सॉरी म्हणू, पण इट्स ओके. मला जे वाटलं ते वाटलं, जसं तुम्हाला वाटतं तसं मला वाटतं. तर त्या भांडणामध्ये असं झालेलं की बाबा मेकअप करायला वेळ झाला. याचं मागचं कारण असं होतं की बिग बॉस जेव्हा सगळ्यांना बोलवतात, सगळे येतात, वर्षा मॅडम लवकर येत नाही. आता येत नाहीत म्हणजे त्याला मेकअप करायला थोडा वेळ लागत होता, कारण त्यांच्या आधी वॉशरूममध्ये कोणतरी गेलं होतं आणि त्यांना वॉशरूमला जाऊन येऊन परत मेकअप करायला वेळ झाला होता. या कारणामुळं वर्षा मॅडमांनी यायला वेळ झाला. तर प्री प्लॅन केल्यासारखं निक्की तांबोळे मॅडम स्वतः उठल्या, गेल्या, त्यांना म्हटल्या मेकअप करू नका, तुमचं लिपस्टिक कोण बघणार आहे, चला आवरा वगैरे वगैरे. तिथं वर्षा मॅडमची पण चुकी आहे. आय थिंक मला असं वाटतं की तिथं वर्षा मॅडमांनी जरा असं डोकं लावायला पाहिजे होतं की तिथं वाद न घालता ठीक आहे म्हणून त्यांच्याबरोबर पटकन ती आली असती तर विषयच थांबला असता. पण त्या पण नाही थांबल्या, त्या पण थोडंसं वाद घालायला लागल्या आणि तो वाद एवढा भेटला. ओ हो, काय मजा आली माहिती आहे का बघायला तो वाद. तिथं आल्या आल्या लगेच त्यांचं चालू झालं, तू अशी आहे, तू तशी आहे, तू ह्याव आहे, तू तेव्हा आहे. पण मग एंड ऑफ द डे दोघे येऊन बसल्या बिग बॉस समोर. त्या सगळेजण खुर्चीवरती बसले आणि बिग बॉसनी त्यांना दिला टास्क. परवाच्या एपिसोडमध्ये बिग बॉसनी विचारलं होतं की असे 3 कंटेस्टंट की जे निर्णय घेऊ शकत नाहीत, ते होते सूरज, एरिना आणि डीपी, म्हणजे आपले धनंजय दादा. आता बिग बॉस असं टास्क दिला की तुम्ही ज्या 3 लोकांना निर्णय घेत नाही असं सांगितलं आहे, त्याच 3 लोकांनी तुमच्याकडची 10,000 बीबी करन्सी जी आहे ती घ्यायची आणि तुमच्या सगळ्यांसाठी जाऊन बाजार करायचा. म्हणजे ती लोक सगळेजण या लोकांना निर्णय घेऊ शकत नाही म्हणून नॉमिनेट केले ते. आता यांचं सगळ्यांचं बाजार हे ह्यांच्या निर्णयाप्रमाणे करणार आहेत बिग बॉस. आता काय बोलू आता. पण ते गेले, निर्णय घेतल्याप्रमाणे ते गेले बाजार करायला. होप की तिथं डीपी दादा होता, बिकॉज सूरज आणि एरिना त्यांना एवढं नाही कळत सध्या की काय घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे. पण होप की बाबा तिथं डीपी दादा होता म्हणून डीपी दादा पेनानं टिक 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 करून सगळ्या गोष्टी घेतला. भेंडी ह्याव त्याव असं तसं ह्याव त्याव. त्यामध्ये एक किस्सा झाला. त्यामध्ये किस्सा असा झाला की सूरज पहिल्यांदा जरा खुल्ला म्हणजे असा खुल्ला की त्याला एरिनाला हाक मारायचं होतं ॲक्च्युली. आणि तो एरिनाला हाक मारताना तो त्याच्या भाषेत जे बोलला, पहिला बोलला लीला, त्यानंतर बोलला शिला. डीपी म्हणतो अरे लीला शिला नाही, एरिना इलिना. म्हणजे ते एक किस्सा झाला. आणि त्यानंतर मग बाजार सगळा घेतल्यानंतर ते सगळे परत आले. तेव्हा बाहेर बसलेल्या लोकांची बुद्धिमत्ता चालू होती की अरे हे घ्या, अरे ते घ्या. तुम्ही तर बाहेरच बसलाय ना, तिथं तुमच्यावर बर्डन नाही आहे. आणि ज्या लोकांना निर्णय घ्यायला लावलंय त्या लोकांना तुम्ही ह्याच्या आधी बोललेला की तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे राजकारण बघा कसं असतं बिग बॉसचं. मग ते सगळे बाजार वगैरे करतात, बाजार वगैरे करून ते परत येतात. आल्यानंतर सगळं व्यवस्थितपणे विल्हेवाट लावतात बाजारांची. त्यावेळी बिग बॉसनं त्यांना एक शिक्षा दिलेली असते, पनिशमेंट दिलेली असते की कोणीही बेडवरती बसणार नाही. बिग बॉसने शिक्षा दिलेली असते की कोणीही बेडवरती अथवा सोफ्यावरती झोपणार किंवा बसणार नाही. आता ठीक आहे, कधी कधी चुका होतात. यावेळी एक इन्सिडेंट झाला की अरबाज आपले आता तो छोटा पोटारे तर त्या निक्कीला वहिनीच म्हणायला लागलाय. त्यामुळे आता माझं प्रेडिक्शन तर ओके झालंय, कारण मी पहिलाच व्हिडिओ टाकलेला की या दोघं कपल होणार आहेत. आता ते झालं, ठीक आहे. छोटा पुढारी आमचा त्याला वहिनीच म्हणायला लागला, दिराला चहा करा म्हणायला लागला. आता काय बोलायचं त्याला. मग एक वेळ अशी येते की बाबा त्यावेळी अरबाज निक्की बरोबर बोलत आणि त्यावेळी जान्हवी देखील तिथं असते. निक्कीबरोबर बोलत असा कॉफीचा मग घेऊन ठेक्यात असा त्या बेडवरती झोपलेला असतो. थोडं बोलणं झाल्यानंतर मग त्याला आठवतं की आपल्याला बेडवरती बसायला परमिशन नाही आणि तो पटकन उठतो. नीट बघा, तिथं जान्हवी होती, निक्की होती. ह्या दोघींच्या बरोबर बोलत तो बेडवरती झोपला होता. पण तो जसा पटकन उठतो तसा थोड्या अंतरावरती वर्षा उसगावकर पण बेडवर बसलेली असते. तर तिला लगे हाक मारून सांगतात, ताई बसू नका, बिग बॉसने शिक्षा दिली आहे त्यामुळे उठा.
तर तीही उठते आणि बाहेर येते. थोड्या वेळानंतर जेव्हा बिग बॉस सगळ्यांना समोर घेऊन सांगतात की तुम्ही नियमाचं उल्लंघन केलंय आणि तुमच्यापैकी काही लोकांनी नियमाचं उल्लंघन केले की तुम्ही बेडवरती किंवा सोफ्यावरती बसलात अथवा झोपलात आणि त्यामुळं तुम्हाला पुढचा आठवडा जमिनीवर झोपावं लागणार आहे. त्यावेळी मास्टर माइंड निक्की जे उठली किंवा जे वर्षा मॅडमांच्यावरती जे बडबडायला लागली, असं बोलायला लागली की ती खरंच पातळीच सोडली. म्हणजे लाईक तिनं अक्कल काढली, ती एरेजारेवर आली म्हणण्यापेक्षा ती पहिला बोलत होती तुम्ही असं करा तसं करा, पण नंतर ती तूवर आली. मग नंतर तुझी अक्कल कुठं गेलती अशावर आली किंवा तिच्या ह्याच्यावर पण आली, कॅरेक्टरवर पण आली की कॅरेक्टर तुमचं असं आहे, किंवा म्हणायला लागली की तुम्ही हिरोईन असाल, अभिनेत्री असाल, पण सगळे सेम आहेत. मी असं का करते माहिती आहे का, कारण ती अशी करते, मला काही इंटरेस्ट नाही त्यामध्ये. सगळं भांडण झाल्यानंतर एक गोष्ट कळायला पाहिजे, डीपी देखील मध्ये पडून म्हणतात की बाबा मी बघितलेले 2 आरोपी आहेत, की एकतर वर्षा मॅडम आणि एकतर अभिजित दादा सिंगर, हे दोघं बेडवरती किंवा सोफ्यावरती बसताना मी बघितलंय. अजून तुम्ही देखील कोणाला बघितलं असेल तर सांगा. निक्की एवढं भांडण करत होती, जान्हवी देखील तिच्या साईडलाच बसली होती. ह्या दोघींनी का नाही बोललं की बाबा अरबाज देखील झोपला होता बेडवरती म्हणून, आणि हे दिसलंय जिओ सिनेमावरती, म्हणजे आपल्या त्या एपिसोडमध्ये दिसलंय की अरबाज देखील त्या बेडवर झोपला होता. मग एवढं सगळं भांडण करताना, एवढं सगळं तुमच्यामुळं आम्हाला सहन करावं लागतं वगैरे वगैरे, एवढं सगळं भांडण करूपर्यंत तुला हे नाही दिसलं का की तो पण तुझ्यासमोर झोपला होता? पण ते नाही काढले तिनं. ती लास्टपर्यंत हेच बोलत आली की वर्षामुळंच आम्हाला सगळ्यांना शिक्षा मिळाली. आता हे तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. शेवटी रडलीच, शेवटी गेली रडली. तिचा दाजी आला, आमचा छोटा पोटारी दाजी झाला ना तिचा, गेला रडायला लागला, डोळ्यातनं पाणी आलं तिच्या. तो नाही रडायला लागला, ती रडायला लागली की मी किती चांगली आहे, मी रूढ नाही आहे. पण नाही असं तर नको दाखवू, एवढंच मग आम्हाला म्हणायचं आहे. आणि वर्षा मॅडमला पण मला एक रिक्वेस्ट करायची आहे. मी काय करणार आता, तिला काय करणार आहे, खरं खुला बाहेर या. तुम्ही जर भांडू शकता ना, किंवा तुम्हाला जर काही गोष्टी दिसतायत, तुम्ही ऍक्शन घेऊ शकताय तर घ्या. बिकॉज तुम्ही जेवढा साधेपणा आणि जेवढं तुम्ही मऊ दाखवाल ना, तेवढं समोरचे माणसं फायदाच घेतील. इथं मी असं म्हणत नाही आहे की निक्की चुकीची आहे किंवा वर्षा मॅडम बरोबर आहे, अजिबात नाही. ती तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये ती भांडायला लागली बिकॉज बिग बॉस शोच असा आहे, आणि ती तर हिंदी करून आली, त्यामुळे तिला सगळं माहिती आहे की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्यामुळे मला नाही वाटत कोण चुकीचं आहे. हां, पण ज्या वेनं चाललेत त्या वेमध्ये डायरेक्टली कॅरेक्टर काढणं किंवा डायरेक्टली ह्या गोष्टी करणे कुठं तरी चुकीचे आहेत. ॲटलिस्ट आमच्या मराठीमध्ये तरी. हिंदीमध्ये तुमच्यामध्ये काय चालेल काय नाही हे आम्हाला नाही घेणं देणं, पण आमच्या मराठीमध्ये तरी कुठंतरी चुकीचं आहे एवढं मला वाटतं. थोड्या टाईम नंतर शेवटी डीपी आपला माणूस आहे, कारण काही जरी भांडणं झाली ना, शेवटी मिटवायचं काम डीपीच करतो. शेवटी मग डीपी येतो, आपली मालवणी क्वीन पण असते, ती दोघं मिळून सांगतात की बाबा त्यांचं असं मत नव्हतं तसं मत नव्हतं आणि सॉरी म्हणायला लावतात. हो, डीपी आणि मालवणी क्वीनमुळं निक्की वर्षा मॅमना अपोलोजाईज सुद्धा करते, पण ते एक फक्त लाईक भाजीमध्ये मीठ टाकल्यासारखं, तेवढंच नावाला आय विल अपोलोजाईज परत करायला लागतो, सॉरी तसं करते. आणि त्यानंतर परत त्यांचं भांडण कंटिन्यू आहे. पण शेवटी वर्षा मॅडमच्या देखील डोळ्यात पाणी येतं, ते दिसतं पण किती रडते, पण असं पूर्णपणे नाही रडत, पण ते डोळ्यात पाण्याला शेवटला आपल्याला बघितलंय. आता यामध्ये अजून एक इन्सिडेंट झाला होता की किचनमध्ये एक सीन चालू होता आणि त्या सीनमध्ये चेष्टेमध्ये एक गोष्ट सिरियस झाली. आपली जी आर्या आहे, जी रॅपर आहे, तिला डीपी, त्यानंतर अभिजित, त्यानंतर बाकीचे अरबाज वगैरे हे बॉईज चेष्टेमध्ये नवरा बायकोचं रिलेशन कसं असतं ते सांगत असतात. आणि त्यावेळी तिला काहीतरी गोष्टी म्हणायला लागतात आणि ती साईडला येऊन रडते कुणासमोर? सूरज समोर. विषयही नाही, गुलीगत धोकासमोर रडती आणि त्या गुलीगत धोकाला सांगते की बाबा हे मला असं करतायत ते तसं करतायत. ती काय सांगत होती मलाही नाही कळालं, पण आमच्या सूरजला कळालं. सूरज म्हणतो तू आहे ना असं म्हणायचं की मला आवडत नाही त्यामुळे तुम्ही बोलू नका, विषय कट हो. त्यामुळे मला असं भारी वाटायला लागलं की आमचे सूरज गुलीगत धोका देखील त्याच्यासमोर देखील लोक रडायला लागलेत. वाह. आणि अजून एक महत्वाचा किंवा मजेदार सीन असा झाला, सगळे बसलेले असतात तिथं, डीपी असतो, एरिना असते. ह्या दोघांचा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल सध्या आणि होईल पण झालाय पण ॲक्च्युली, की कॅमेरासमोर आणतो डीपी तिला आणि तिला कोल्हापुरी शिकवतो. ती काय भारी शिकवतो की इव 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 जे आमच्यामध्ये म्हणतात ते असं एकदम तिच्या त्या इंग्लिश टोनमध्ये एवढं भारी वाटतं. लाईक मला एवढंच म्हणायचं आहे, वी सपोर्ट डीपी. तुम्ही काही म्हणा, डीपीला आमचा फुल सपोर्ट आहे, सध्या म्हणण्यापेक्षा कायमचाच. ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर बघितला नसाल किंवा मी 2-3 व्हिडिओ भरपूर टाकलेत बिग बॉसवरती, तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा. एक एंटरटेनमेंट म्हणून हे व्हिडिओज मी बनवतोय आणि तुम्ही देखील एक एंटरटेनमेंट म्हणूनच घ्या, एवढंच मी सांगेन. तुर्तास थांबूया, नवीन अपडेट येत राहतील तेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन. इथं प्लेलिस्ट दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करा, माझ्या बिग बॉसचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. व्हिडिओज बघा, एन्जॉय करा. धन्यवाद.